गव्हाईची पद्धत ठरली वरदान। चांगल्या पावसामुळे बोरक परिसरात कसदार दादरीच्या पेरणीला सुरुवात, नैसर्गिक ज्वारीला मोठी मागणी। बोरत मंगेश पाटील। नमस्कार। या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणात टिकून राहिला आहे। याच ओलाव्याचा फायदा घेण्यासाठी बोरत परिसरात रब्बी हंगामातील दादरी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे। विशेष म्हणजे रब्बीत उत्तम पीक घेण्यासाठी येथील शेतकरी जाणून बुजून खरीप हंगाम रिकामा ठेवतात, ज्याला अहिराणी भाषेत गव्हाई असे म्हणतात। बोरत परिसरात ज्या शेतकऱ्यांचे शेत बागायत नाही ते शेतकरी दीर्घकाळापासून ही पारंपरिक गव्हाई पद्धत वापरत आहेत। खरीप हंगामात शेत रिकामे ठेवल्यामुळे जमिनीला आवश्यक विश्रांती मिळते आणि जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो। याच ओलाव्यावर आधारित रब्बी हंगामातील ज्वारी दादर पीक घेतले जाते। पावसाळा संपल्यानंतर थंडीची चाहूल लागण्यापूर्वी दादरीची पेरणी केली जाते। यासाठी शेतकरी आपल्या शेतात उगवलेले तण आणि अनावश्यक वनस्पतींची वेचणी करून शेत पूर्णपणे स्वच्छ करत आहेत। आवश्यक मशागत पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ शेतात बाजरीची पेरणी केली जाईल। दादरीची पेरणी झाल्यानंतर थंडीलाही सुरुवात होते, ज्यामुळे जमिनीत असलेला ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते आणि उत्पादनात वाढ होते। बोरत परिसरातील दादरीला बाजारात मोठी मागणी असते। याचं मुख्य कारण म्हणजे येथील शेतकरी या पिकासाठी कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत वापरत नाहीत। ही ज्वारी पूर्णपणे नैसर्गिक हवामानावर अवलंबून पिकवली जाते, त्यामुळे ती कसदार आणि गुणवत्तापूर्ण असते। या नैसर्गिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो। बोरत परिसरातील ही यशस्वी पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे। पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत नैसर्गिक ओलावा आणि हवामानाचा योग्य फायदा घेऊन शेतकरी चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळवू शकतात आणि बाजारात आपल्या पिकाला मोठी मागणी निर्माण करू शकतात। योग्य वेळेत मशागत करून पेरणी केल्यास यावर्षी दादरीचे उत्पादन उत्तम होण्याची शक्यता आहे।